नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारली शेतकऱ्यांची निवेदनं। यावेळेला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी। कोकणामधील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा लॉंग मार्च येत्या 15 दिवसांमध्ये मुंबईवरती धडकणार। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। सरकारनं मोठी नुकसान भरपाई देण्याची माजी आमदार बाळा माने यांची मागणी। सातारा जिल्हा परिषदेवरती भाजपची एक हाती सत्ता। महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी ऋतुजा शिंदे तर समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी ऋषिकेश धायगुडे यांची निवड। अन्य 2 विषय समिती सभापती लता कर्णे आणि तेजस्विनी कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे। राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर। मतदारसंघामधल्या जनतेनं एक दिलानं काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं, वंचितचे प्रवक्ते अरुण जाधव यांचं आवाहन। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या टँकरचा 8 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अपघात झालाय। इथेनॉल जगबुडी नदीमध्ये पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। सतत होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक लक्ष्मी कंपनीच्या विरोधात आक्रमक।